केवळ एका अक्षराच्या उच्चारानेच महामूर्खाचा विद्वान होऊ शकतो का? तर होय, जगदंबेच्या राज्यामध्ये सर्व काही शक्य आहे. तर देवी उपासना काय या सिरीजमध्ये आज आपण 7वा भाग बघणार आहोत. एकेकाळी देवदत्त नावाच्या एका ब्राह्मणाने पुत्राच्या आशेने पुत्रकामेष्टी यज्ञ आयोजित केला. त्या यज्ञासाठी त्याने मोठमोठे ब्राह्मण, साधू, मुनी, ऋषी बोलावले होते आणि त्यामध्ये सामवेदाचे एक उत्कृष्ट उद्गाता गोभिल नावाचे मुनी हे होते. हे गोभिल मुनी यज्ञामध्ये मात्र जेव्हा सामगायन करायला लागले त्यावेळी त्यांच्या वयोमानाने त्यांचा धाप लागून स्वर अडखळायला लागला आणि हा स्वर अडखळताना पाहून अतिउत्साहात यज्ञ करणारा देवदत्त मात्र खूप चिडला आणि त्याने भरसभेत ऋषींचा अपमान केला. त्यांना नको नको ते बोलला. भरसभेत आपला अपमान झालेला पाहून ऋषींनी त्या देवदत्ताला शाप दिला की या यज्ञाद्वारे तुझा जो पुत्र होईल तो निर्बुद्ध असेल, तो मंदबुद्धी असेल. हा शाप ऐकून मात्र देवदत्त भानावर आला आणि त्याने ऋषींची क्षमा मागितली. त्यावेळी उशाप म्हणून की एक काळ असाही येईल जेव्हा तुझ्या मुलावर जगदंबा दया करेल आणि त्याचा उद्धार करेल, असा त्यांनी उशाप देवदत्ताला दिला आणि ते निघून गेले. शापाप्रमाणेच देवदत्ताला एक मुलगा तर झाला, मात्र तो निर्बुद्ध होता. त्याला वेद, शास्त्र, स्नान, संध्या हे काहीच कळत नसे. शेवटी एका विद्वानाचा मुलगा असा निर्बुद्ध म्हणून लोक त्याला हिणवू लागले, त्याला चिडवू लागले आणि म्हणून तो मुलगा त्या त्रासाला कंटाळून सर्व घर वगैरे सोडून एका जंगलामध्ये छोटीशी कुटी बांधून राहू लागला. मात्र त्याला जसं स्नान, संध्या, जप, वेद, मंत्र वगैरे काहीच कळत नव्हतं, तसंच त्याला छळ करणे, कपट, खोटे बोलणे हेही कळायचं नाही आणि म्हणूनच तो सहज राहायचा, कायम सत्यच बोलायचा. म्हणून लोकांनी त्याचं नाव सत्यव्रत असं पाडलं. हा सत्यव्रत एकदा फिरत असताना त्याच्या समोर एक जखमी डुक्कर आलं. त्याच्या पाठीमध्ये बाण लागलेले होते. तर त्याची ती अवस्था पाहून सत्यव्रताच्या तोंडून हळहळून निघालं, आई आई. तर ऐम हा महासरस्वतीचा बीज मंत्र आहे आणि याचाच अनुस्वार रहित म्हणजेच ऐमचा आई असा उच्चार सत्यव्रताच्या तोंडून झाला आणि हे एकच अक्षर जगदंबेला पुरेसं झालं सत्यव्रतावर कृपा करण्यासाठी आणि जगदंबेने त्याच्यासाठी संपूर्ण ज्ञानाची दालने उघडून दिली आणि तेव्हापासून सत्यव्रत हा त्या एका उच्चारामुळे, एका अक्षरामुळे तो प्रज्ञावान झाला. अशी ही जगदंबा आहे जिला कृपा करायला काही कारण लागत नाही. ती केवळ एका अक्षरानेही प्रसन्न होऊन जाते आणि म्हणूनच जगदंबेची उपासना ही सर्वात श्रेयस्कर सांगितलेली आहे. भुवनेश्वरी शरणम.